सेंट हेलेना शाळेत मागील वर्षी ॲडमिशन फी म्हणून 30,000 रुपये घेण्यात आले आणि यंदाही त्याची मागणी शाळा करत असून जे लोक पैसे भरणार नाहीत त्यांना शाळेतून कमी केले जाईल अशी धमकी शाळेच्या पालकांना दिली आहे। या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं तीव्र आंदोलन केल्यानंतर 2 दिवसात सकारात्मक निर्णय घेऊ असं शाळा प्रशासनानं कळवलं आहे। पुणे शहरातील सेंट हेलेना स्कूलमध्ये नर्सरी 2024 साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी गतवर्षी शाळेच्या अधिकृत शुल्काव्यतिरिक्त ॲडमिशन फी म्हणून 30,000 रुपये आणि डेव्हलपमेंट फी म्हणून 25,000 रुपये असे एकूण 1,17,000 असे शुल्क भरले आहे। त्यावेळी पुन्हा ॲडमिशन फी म्हणून कोणतेही शुल्क पुढील वर्षी आकारण्यात येणार नसल्याचे पालकांना शाळेमार्फत सांगण्यात आले होते। मात्र यावर्षी 2025-26 वर्षाकरता पुन्हा या शाळेकडून पालकांना अधिकृत फी व्यतिरिक्त प्रवेश फी म्हणून 30,000 रुपये भरण्यास सांगण्यात येत आहेत। ते न भरल्यास शाळेतून काढून टाकण्याचा दबाव पालकांवर टाकला जात आहे। 11/3/25च्या नोटीसप्रमाणे 31 मार्चच्या आत हे शुल्क भरा, अन्यथा आपली जागा दुसऱ्या पाल्याला दिली जाऊन प्रवेश रद्द करण्याची धमकी दिली आहे। ही बाब अत्यंत निषेधार्ह आणि धक्कादायक आहे। याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे तक्रार प्राप्त झाली होती। ही फी आकारणी बेकायदेशीर आणि विद्यार्थी पालकांची लूट करणारी आहे आणि कोणत्याही शिक्षण धोरणानुसार नाही असे मनविसेचे मत आहे। विद्यार्थी पालकांना याबाबत आवाज उठवला तरी शाळा प्रमुखांनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही। उलट तुम्हाला फी भरणे परवडत नसेल तर तुमच्या विद्यार्थ्यांना घेऊन जा, दुसऱ्या शाळेत टाका असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे। ही बाब गंभीर आहे। शाळेने चालवलेल्या या लूटमारी विरोधात मनविसे पालकांसोबत आहे। हे शुल्क भरण्याचे आदेश शाळेने त्वरित मागे घ्यावे आणि शुल्क तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सेंट हेलेना शाळेच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून निवेदन देण्यात येणार होते, परंतु मुख्याध्यापकांनी न भेटताच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या रोषाला सामोरे न जाता पळ काढला व तदनंतर मनविसेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे संघटनेला भेटून यावर सकारात्मक तोडगा काढून फी रद्द करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे कळवले आहे। तसेच ज्या पालकांनी दबावाखाली येऊन वाढीव शुल्क भरले आहे ते त्यांना परत करावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आपल्या स्टाईलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करेल असेही यावेळी निक्षून सांगितले। आणि त्याप्रमाणे विद्यार्थी आणि पालकांना जर यापुढे शैक्षणिक वर्षात कुठलाही त्रास अथवा दबाव टाकला तर त्याच्या मागे खंबीरपणे महाराष्ट्र नवनिर्माण उभी आहे याची जाणीव देखील त्यांना करून देण्यात आली। मनविसेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्य कार्यकारिणी सदस्य रुपेश घोलप, अभिषेक थिटे, मनसे विभागाध्यक्ष अजय कदम, शहर उपाध्यक्ष विक्रांत भिलारे, परीक्षित शिरोळे, विभागाध्यक्ष हेमंत बोळगे, आशुतोष माने, केतन डोंगरे, विभाग सचिव मयूर शेवाळे, ऋषिकेश जाधव, विभाग उपाध्यक्ष अविनाश वाघमारे, करण मेहता, प्रज्वल अडगळे इत्यादी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते।